नमस्कार मित्रांनो, डेटा सायन्स विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण पायथनचा पहिला प्रोग्राम आपण रन केला होता. आणि आज खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे व्हेरिएबल. आणि व्हेरिएबल हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण पुढे जे प्रोग्राम करणार आहे त्याच्यासाठी आपण सतत व्हेरिएबल वापरणार आहे. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता व्हेरिएबल हे तुम्ही नवीन नाव ऐकलं असेल. आणि व्हेरिएबल म्हणजे काय? आता बरेच जणांना प्रश्न पडला असेल की व्हॉट इज व्हेरिएबल. तर मी सांगतो, व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर डेटा मेमरी. म्हणजेच व्हेरिएबल हा एक कंटेनर किंवा बॉक्स आहे ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. म्हणजेच तुमच्या घरामध्ये साखरेचा डब्बा असेल त्याच्यामध्ये तुम्ही साखर स्टोअर करता, किंवा शेंगदाण्याचा डब्बा असेल त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे स्टोअर करता, किंवा असे बरेचसे काही तुमच्या घरामध्ये वस्तू असतील किचनमध्ये त्याच्यामध्ये, म्हणजे जे तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करता. तसंच एक व्हेरिएबल पण एक असा डब्बा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आपला डेटा स्टोअर करायचा असतो. आणि व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू अ स्टोअर लोकेशन. म्हणजेच कम्प्युटर मेमरीमधील डेटा ठेवायच्या जागेला दिलेलं जे नाव असतं ते म्हणजे व्हेरिएबल. तर काही मी तुम्हाला आता एक्झाम्पलमध्ये सांगतो की व्हेरिएबल काय आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू कशी स्टोअर करायची, त्याचं आउटपुट कसं बघायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता एक्झाम्पलमध्ये दाखवतो. तर नीट लक्ष द्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असतं. आपण व्हेरिएबलचं नेम घेऊ. नेम हे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलंय इक्वल टू, आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची असते. तर याच्यामध्ये मी नाव घेतो, माझं नाव घेतो वैभव. आणि खाली प्रिंट स्टेटमेंट घेतो, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं प्रिंट वगैरे काय आहे. आणि जे पण कोणी नवीन असेल त्यांनी मागचे व्हिडिओ बघायचा आहे. तर प्रिंट आपल्याला काय करायचंय, आपलं व्हेरिएबल प्रिंट करायचंय. तर आपलं आउटपुट आलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, हे जे नेम जे आहे, तर हे नेम आपलं व्हेरिएबल आहे. आणि हे पुढे जे आपण इक्वल टू जे दिलंय, तर हे इक्वल टू हे एक असाइनमेंट ऑपरेटर आहे. आणि हे पुढे जे आपण टेक्स्ट मध्ये माझं जे नाव दिलंय मी, तर ही आपली व्हॅल्यू आहे. म्हणजेच आपण व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपण स्टोअर केलेली आहे. आणि ती प्रिंट करण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं प्रिंट, हा हे जे आहे हे आपल्या हेल्पर सारखं काम करतो. तर आपण या प्रिंटला सांगितलंय की मला हे नेम व्हेरिएबल प्रिंट कर. आणि त्यांनी हे प्रिंट करून आपल्याला आउटपुट काय दिलंय की जे नेम मध्ये जी व्हॅल्यू आपली स्टोअर आहे ती आपल्याला इथे खाली दाखवलेली आहे. तर आपण फर्स्ट व्हेरिएबल आपण नेम हा डिक्लेअर करून आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू तर दिलेली आहे. तर आपण परत एक असंच एक व्हेरिएबल घेऊ, त्याच्यामध्ये आपण दुसरं नाव स्टोअर करू. आपण हे बघू की ही जी व्हॅल्यू आपण व्हेरिएबल मध्ये दिलेली आहे ती आपली चेंज होते की नाही, आपण ते एकदा चेक करू. आता हे जे मी दुसरं व्हेरिएबल क्रिएट केलं त्याचंही नाव नेमच दिलेलं आहे. आणि खाली मी त्याला प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. तर बघा हे आपलं प्रिंट झालेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ म्हणजेच व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. समजा नंतर तुमच्याकडून समजा आपण कोड करताना काही चुकी झाली तर आपण ते परत त्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. आणि असं नाही की आपण फक्त टेक्स्टच त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. आपण त्याच्यामध्ये नंबरही स्टोअर करू शकतो, आपण डेसिमल नंबरही स्टोअर करू शकतो, किंवा आपण मल्टिपल व्हॅल्यूज पण त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. तर हे मी तुम्हाला एक एक करून दाखवतोच. तर आधी आपण नंबर्स त्याच्यामध्ये ऍड करून बघू. तर इथे मी एज नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केलाय. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो मी 18. आणि खाली परत याला प्रिंट करतो. प्रिंट करताना आपल्याला व्हेरिएबलचं नाव आपण जे घेतलंय तेच प्रिंट स्टेटमेंट मध्ये आपल्याला टाकायचं असतं, डबल कोट्स मध्ये. आणि आपण याला रन करू. तर बघा सक्सेसफुल आपलं रन झालेलं आहे.
आपले खाली आउटपुट पण दिसतंय. तर असंच आपण डिसेबल नंबरही घेऊ. आता याचं आपण नेम घेऊ, हाईट घेऊ. हाईट आपण व्हेरिएबलचं नाव घेतलंय आणि याच्यामध्ये आपण हाईट टाकू, डिसेबल नंबर मध्ये टाकू 5.8. परत खाली आपल्याला प्रिंट करायचंय. तर प्रिंट मध्ये आपल्याला आपलं व्हेरिएबलचं नाव टाकायचंय, म्हणजेच हाईट, आणि आपण याला रन करू. तर बघा, आपण व्हेरिएबल मध्ये आपण डिसेबल नंबरही घेऊ शकतो, परत साधा नंबरही घेऊ शकतो, टेक्स्टही घेऊ शकतो. आपण बऱ्याचशा गोष्टी आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. तर आता एका प्रोग्राम मध्ये आपल्याला अनेक व्हेरिएबल्स घ्यायचे, तर आपण तेही घेऊ शकतो. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण कोड टाईप करून. तर बघा, व्हेरिएबल्स मध्ये मी मल्टिपल व्हॅल्यूज घेतल्यात आणि मी आता ते तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. तर हे बघा, हे प्रिंट करतोय. आता मल्टिपल व्हॅल्यूज पण आपण व्हेरिएबल मध्ये घेऊ शकतो. हे आपलं सक्सेसफुली रन झालेलं आहे. आणि व्हेरिएबलचा काही रूल्स पण असतात. मी तुम्हाला रूल्स सांगतो त्याचे. आता व्हेरिएबल्सचे नेमिंग रूल्स असतात. म्हणजे आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे व्हेरिएबलचे नाव कसे ठेवायचे. तर व्हेरिएबलचं नाव आपण, मी तुम्हाला दाखवतो खाली. व्हेरिएबलचं नाव आपण असं नेम घेऊ शकतो, किंवा अजून काही ए घेऊ शकतो, बी घेऊ शकतो. आपण टेक्स्टने सुरू करू शकतो, पण आपण व्हेरिएबलचं नाव असं नंबरने चालू करू शकत नाही. हा महत्वाचा रूल आहे. आणि समजा तुम्हाला आणि आपण व्हेरिएबल मध्ये आपण स्पेसही देऊ शकत नाही. बघा, मी तुम्हाला दाखवतो. स्टुडंट एज, हे असं आपण व्हेरिएबलचं नाव घेऊ शकत नाही. तर व्हेरिएबलचं नाव म्हणजे तुम्हाला जर आता हे जे आहे याच्यामध्ये जर तुम्हाला स्पेस द्यायचा असेल, तर स्पेस द्यायच्या टायमाला तुम्हाला इथे अंडरस्कोर द्यावा लागतो. स्पेस तुम्हाला याच्यामध्ये वापरता येत नाही. आणि सुरुवातीला आपण याच्यामध्ये नंबर्स ऍड करू शकत नाही. जसं की असे आपण याच्यामध्ये नंबर्सने आपलं व्हेरिएबल चालू होतच नाही. आणि तुम्ही जर डेटा सायन्स शिकत असाल तर व्हेरिएबल्स जे आहे आपले, तर ते आपले आता इथून पुढे रोज वापरले जाणार आहे. आणि एक्झाम्पल देतो तुम्हाला. म्हणजेच जसं की आपल्याला एक टेबल क्रिएट करायचं आहे, त्याच्यामध्ये समजा कस्टमर नेम, कस्टमर एज, कस्टमर सॅलरी, स्टुडंट मार्क, हे जे सगळ्या गोष्टी ज्या असतात हे सगळं आपलं व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं जातं. म्हणून व्हेरिएबल्स जे आहे हा आपण डेटा सायन्स मध्ये आपण जे पायथन शिकतोय हा पायथनचा पाया आहे. तर हे शिकणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला कोणता टॉपिक कळाला नसेल तर हा मला तुम्ही कमेंट मध्येही सांगू शकता, किंवा तुम्ही हाच व्हिडिओ परत पुन्हा पाहू शकता. याच्यामध्ये सगळं तर क्लिअर झालेलंच आहे आता सध्या. आणि आज आपण काय शिकलो, आता आपण याच्याकडे हे बघूयात. तर आज आपण शिकलो की व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू कशी स्टोअर करतात, किंवा प्रिंट वापरून व्हेरिएबल कसं दाखवायचं. आता हे मी तुम्हाला दाखवलं. इथे मी तुम्हाला सांगितलं प्रिंट, हे राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण हाईट घेतलंय, तर हे असं प्रिंट स्टेटमेंट काम करतं, हेही मी तुम्हाला सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी बदलायची हेही मी तुम्हाला सांगितलंय, आणि ती बदलते. आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला ती बदलताही येते. व्हेरिएबल मध्ये टेक्स्ट आणि नंबर्स कसे स्टोअर करायचे, डिसेबल नंबर म्हणजे नंबर्स कुठलेही असले तरी आपण त्याच्यामध्ये स्टोअर कसे करता हे आपण शिकलो. परत व्हेरिएबलचे नेमिंग रूल्स, हे सगळ्यात महत्वाचं टॉपिक आहे. नेमिंग रूल्स, की नंबरने व्हेरिएबल सुरू होत नाही. जर तुम्ही नंबरने सुरू करत असाल तर तुम्हाला प्रत्येक ज्या वेळेला तुम्ही रन करणार कोड, प्रत्येक टायमाला तुम्हाला एरर येणार. तर हे सगळ्यात महत्त्वाचे रूल्स आहेत, हे फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, आणि डेटा सायन्स विथ बेबीला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला हा व्हेरिएबल्सचा टॉपिक संपलेला आहे.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डेटा टाइप्स काय आहे, डेटा टाइप्स कसे यूज करायचे, हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.